वेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे जो प्रश्न पडलेला आहे, मी एखाद्या कंडिशनमध्ये आहे, एखाद्या सिच्युएशनमध्ये आहे, माझ्याकडे एखादी अडचण आहे, मला एखादा प्रश्न पडलेला आहे, त्याचं उत्तर मला कोण सांगेल. आता दरवेळेस व्हिडिओमध्ये किंवा मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की स्वामींना कसा प्रश्न विचारायचा, तिथेही तुम्हाला जर का जमलं नसेल तर एक साधा सोपा उत्तर म्हणजे लिखित उत्तर तुम्हाला कसं मिळू शकेल हे मी तुम्हाला सांगते. तुमच्याकडे जर का रामचरितमानस असेल तर ते, किंवा भगवद्गीता असेल तर भगवद्गीता. माझ्याकडे अजून आत्तापर्यंत भगवद्गीताचं आहे, रामचरितमानस मला आणायचं आहे. तर तुम्हाला जर का उत्तर बघायचं असेल, तुम्हाला तुमचे डोळे बंद करायचे आहे, तुमच्या इष्टदेवतांना स्मरण करायचं आहे, त्यांना तुमची इच्छा सांगायची आहे, त्यांना तुमची अडचण सांगायची आहे, आणि त्यानंतर मनातूनच एक पान तुम्हाला उघडायचं आहे. आता हे पान उघडल्यावर कोणत्या बाजूचं वाचायचं, तर पहिलं जे पान आहे, पहिल्या बाजूचं जे पान आहे तिकडची तुम्हाला गोष्ट वाचायची, आणि ते झाल्यानंतर त्याला सलग दुसरी गोष्ट जी आहे तीही वाचायची. या दोन्ही ज्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, हे दोन्ही जे श्लोक तुम्हाला दिलेले आहेत किंवा त्याचे उत्तरं जे तुम्हाला मराठीत दिलेले आहेत, ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतं. हे तुम्ही करून बघा स्वतः.